दादा 2 कुल्फ्या द्या. वेदा, कडक उन्हात ना कुल्फी खायची मज्जाच वेगळी आहे. ती ना तू घ्यायलाच हवी. घे घे, खा खा खा. कशी आहे वेदा, आवडली ना? सांगते बघ सगळं. एजा वेदा बा काय खातीयस? छी सोड सोड सोड. गुड फॉर यू ना. छी. अहो काय करताय? कुल्फी का फेकून दिलीत? खात होती ना पोरगी. सो तू दिलीयस वेदाला ही कुल्फी खायला? हो मीच दिली. काही बिघडलं का? काय बिघडलं का? त्या कुल्फीमुळे वेदाला सर्दी होऊ शकते. हो कुल्फीमुळे कशी होईल सर्दी? आणि असे मी ना तिला कडुनिंबाची चटणी दिली आहे, काही होणार नाही. ही रस्त्यावरची कुल्फी कशी बनवली जाते माहिती आहे का तुला? हो चांगलीच बनवतात की, मी खाते की. तू वेदा आहेस? एकतर ते खायचं बंद कर, तुझ्याशी बोलतोय मी. आणि वेदासाठी घरात चांगल्या क्वालिटीचं आईस्क्रीम आहे. हो पण या कुल्फीची गंमत त्या घरातल्या आईस्क्रीमला येणार आहे का? काही गरज नाही गंमतीची. हायजीन हवंय. हायजीन कळतं? हो वेदाचे बाबा, तुम्ही मला काही अडाणी समजताय का? आणि काय ते हायजीन हायजीन, त्यामुळे ना मुलं नाजूक होतात. मी काय म्हणते, तुम्ही पण घ्या एक. दादा यांना पण द्या एक कुल्फी. मला नकोय, थँक्यू. कमाल आहे तुझी. मी तुला सांगतो की वेदाला कुल्फी देत जाऊ नकोस, उलट तू मलाच ऑफर करतेस. यापुढे वेदाला ज्या गोष्टीची सवय आहे आणि ज्या गोष्टी तिला आवडतात त्याच गोष्टी तिला द्यायच्या. तुम्हाला जर मुलीची आवड कळली असती ना तर अशी कुल्फी फेकून दिलीच नसती. बघा बघा एकदा मुलीच्या तोंडाकडे. मी तुला शेवटचं सांगतोय, शेवटची वॉर्निंग देतोय. यापुढे वेदा काय खाणार आहे काय नाही खाणार आहे हे तू ठरवणार नाहीस. आणि पुन्हा वेदाच्या बाबतीत असं हलगर्जीपणा चालणार नाही. मला कशाला ठेवलं इथे? तुम्हीच घ्यायची ना तिची काळजी. फर्स्ट ऑफ ऑल ना मी हा केशव काका. हो मी वाटेतच. आय नो इम्पॉर्टंट आहे मीटिंग, पण तुम्ही एक काम करा ना, मीटिंगची तयारी करा, मी आलोच. हो. किती वेळा सांगितलंय दादाशी आणि वहिनीशी बोलताना तुझा तोरा दाखवत जाऊ नकोस म्हणून? मी दाखवणार. तोरा आहे माझ्यात, मी दाखवणार. तू काही घेऊन आलायस का? मी घेतली नाहीये. मी असं वाटतं की आता घ्यावी लागेल. काय ना की माझ्या मम्मी पप्पांना माझी झिरो किंमत आहे, शून्य. माझं सुख कशात आहे त्यांना कळतच नाहीये, मग घ्यावी लागेल. तू काय बोलतोस? तुझं तुला तरी कळतंय का? कळतंय ना. त्या अथर्वच्या सेकंड मॅरेजची तयारी करताय तुम्ही, पण माझ्या लग्नाचा कोणी विचारच करत नाहीये. कळतंय मला. मी करते. अरे कुठे करते? हळू. किती जोरात बोलतोयस? तुझं लग्न करायचंच आहे. तुला काय वाटलं मला हौस आहे अथर्वच्या लग्नाची? पण नाही, माया या घरात कायमची येईल आणि त्यांनी आपलाच फायदा होईल ना, म्हणून करते मी हे सगळं. अरे कुठल्या युनिव्हर्स मध्ये जगतेस तू मम्मी? माझं लग्न झालं तर आपला खरा फायदा आहे, कळतंय का तुला? अरे मला कुणाशी लग्न करायचंय माहितीये ना? मला माहिती आहे. अनन्याशी जर तुझं लग्न झालं तर आपण या घराचे मालक होऊ शकतो. शकतो नाही होणार. होल प्रॉपर्टी विल बी माइन. आपणच या घराचे मालक होणार मम्मी. उगाच टेंभ्या मिरवू नकोस. त्याच्यासाठी अनन्यानी होकार द्यायची तितकीच गरज आहे. तुला काय वाटलं मी हे सगळे उपास तपास कशासाठी करते? देवानी अनन्याला बुद्धी द्यावी तुझ्याशी लग्न करायची ना, म्हणून. एक चमत्काराची वाट बघत बसलीस ना मम्मी, तर मी असाच म्हातारा होऊन जाईन. बघ, दादासाहेबांनी जर का होकार दिला तर अनन्या लग्नाला नाही म्हणूच शकत नाही. तेव्हा आता जा आणि त्या म्हातारा समोर माझ्या लग्नाचा विषय काढ. जा. तुला काय सगळं सोपं वाटतं का? नमस्कार. नमस्कार मॅडम. नमस्कार सर. बोला.
त्याचं काय दादासाहेब, दरवर्षी आश्रमातल्या मुलांचा आपण स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आयोजित करतो. मुलांच्या अंगातील कलागुणांना वाव मिळावा म्हणून मंजिरीज मॅडमच्या पुढाकाराने आपण त्या कार्यक्रमाची सुरुवात केलेली होती. मॅडम, आमच्या सगळ्यांची अशी इच्छा आहे की यावर्षी आपण आणि दादासाहेबांनी प्रमुख पाहुणे म्हणून आमच्या कार्यक्रमाला यावं. त्याचंच निमंत्रण घेऊन आम्ही आपल्याकडे आलोय आज. खरं तर अंबिका मॅडम होत्या तेव्हा त्या सगळंच हँडल करायच्या. मुलांना काय हवंय नको त्या सगळं बघायच्या. प्रमुख पाहुणे म्हणून पण त्याच यायच्यात. मंजिरी मॅडमला कधीच त्यांनी काही धावपळ करू दिली नाहीये. आई, मला माहिती आहे, माझी आठवण आली की तुम्ही अस्वस्थ होता. आलीस? ये. बस. ही माया, आमची होणारी सून. आश्रमाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मायाच येईल. मॅडम, मी? हो, तू अथर्वची होणारी बायको आहेस माया. नाही आई. आता अंबिकाची सगळी जबाबदारी तुलाच पार पाडायची. आश्रमाच्या कार्यक्रमासाठी अथर्व आणि माया दोघंही येतील. हो चालेल मॅडम.